श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. या व्हिडिओमध्ये मी जो नारळ दाखवत आहे त्या नारळाला अक्षरशः कोंब फुटला आहे. हा नारळ मी गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशी संकल्प करण्यासाठी घेतलेला होता आणि तो नारळ मी तसाच गुरुचरित्र शेजारी 7 दिवस मांडलेला होता. आणि विशेष म्हणजे गुरुवारी माझ्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन झालं आणि त्याच दिवशी मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करण्याचा योगही लाभला. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि शेवटचा अध्याय वाचत असताना मला तो नारळाचा कोंब लक्षात आला आणि मी 1-2 विचारलं की हा कोंब का आला नारळाला. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आलं की कोंब जर नारळाला आला पारायण करत असताना ते शुभ मानलं जातं. असो, खूप पॉझिटिव्हिटी येते गुरुचरित्राच्या पारायणाने. तुम्ही पण करा शक्य असेल तर.